तैसेच तुम्ही करावे अवघ्या जगा उद्धरावे, परी आम्हा न विसरावे शेगावी यावे वरचे वर. ऐसी समजूत घालून शेगावी आणले गजानन, तेथे काही दिवस राहून निघून गेले पुनरपी. ती ऐकावी तुम्ही कथा सांगतो मी इथे आता. अडगाव नामे ग्राम होता एक तया वऱ्हाड प्रांती, त्या ग्रामाकारण जाया निघाले दयाघन. प्रातःकाळी चुकवून नजर शेगावकरांची, महाराजांची चालगती वायूची या समान होती. अंजनी तनय मारुती आला काय वाटे पुन्हा. मास होता वैशाख 16 कलांनी तपे अर्क, क्वचित कोठे न राहिले उदक ऐसा प्रखर उन्हाळा. माध्यान्नीच्या समयाला अकोली गावापासी आला, हा योग योगेश्वर साधू भला गजानन महाराज. तो काय घडले वर्तमान समर्थांसी लागली तहान, करीती चौफेर अवलोकन तो उदक कोठे दिसेना. अंगावाटे चालल्या धारा घामाच्या त्या एकसरा, अधरोष्ठ तो सुखला खरा उदकाविण समर्थांचा. ऐशा दुपारच्या अवसरी भास्कर नामे शेतकरी, घालीत होता पाळी खरी आपुल्या त्या शेताला. शेतकऱ्याची पाहता स्थिती हे अवघ्यात मुख्य असती, कृषीवल हा निश्चिती अन्नदाता जगाचा. अंगी ऐसे मोठेपण परी सोशी यातना दारुण, विचारांना ऊन तहान सोसणे भाग असे की. त्या अकोलीच्या शिवारात जलाचे दुर्भिक्ष अत्यंत, एक वेळा मिळेल घृत परी अभाव पाण्याचा. आपणा ते प्यावयासी भास्कराने शेतासी, आणि लेखापराच्या घागरीसी उदक होते गावातून. पाठीशी ती भाकर डोई जलाची घागर, ऐसा होता प्रकार शेता माझी येण्याचा. ती घाकर झुडपाखाली होती भास्करे ठेविली, त्या ठिकाणी स्वारी आली भास्करा जल मागावया. समर्थ म्हणती भास्कराला तहान बहुत लागली मला, पाणी दे बा प्यावयाला नाही ऐसे म्हणू नको. पुण्य पाणी पाजण्याचे आहे बापा थोरसाचे, पाण्या वाचून प्राणाचे रक्षण होणे अशक्य. धनिक पाण पोया घालती हम रस्त्याच्या पथावरती, याचे कारण शोध चित्ती म्हणजे येईल कळोन. भास्कर बोले त्यावर तू नंगाधूत दिगंबर, तुला दांडग्या पाजिता नीर पुण्यलाभ कशाचा. अनाथ पंगू दुबळ्यांसाठी त्या पुण्याच्या शोभती गोष्टी, वाजो समाजहितासाठी झटे त्यासी साह्य करा. ऐसे शास्त्राचे आहे वचन तुझ्यासारख्या मैंदा कारण, आम्ही पाजिता जीवन ते उलटे पाप होय. भूतदयेच्या तत्वे भला सर्प कोणी का पोसला, वा जागा चोरट्याला देती सदनी काय कोणी. तू भीक मागून घरोघर केले सपुष्ट शरीर, भारभूत साचार झालास आपुल्या कृतीने. मी माझ्यासाठी घागर आणली सकाळी डोक्यावर, त्या पिठ्यावर रेघोट्या तू ओढू नको. तुला ना देणार पाणी नको करू रे विनवणी, जा जा करी येथोनी काळे आपले चांडाळा. तुझ्यासारखे निरुद्योगी जन्मले आमच्यात जागजागी, म्हणून झालो अभागी आम्ही चहूखंडात. हे भास्कराचे भाषण समर्थांनी ऐकून, थोडे करुनी हास्यवदन निघून गेले तेथोनिया. थोड्या दूर अंतरावर एक होती साच विहीर, तिकडे धाव अखेर घेतली स्वामीरायांनी. स्वामी तिकडे जाऊ लागता भास्कर झाला बोलता, उच्च स्वरे वेड्या वृथा तिकडे कशाला जातोस. ती कोरडी ठणठणीत आहे विहीर जाण सत्य, पाणी या एक कोसात नाही कोठे जाण पिशा. समर्थ बोलले त्यावरी ही सत्य तुझी वैखरी, विहिरीत पाणी नाही जरी परी करतो प्रयत्न. तुझ्यासारखे बुद्धिमान जलाने होती हैराण, ते मी नयनी पाहून स्वस्थ ऐसा बैसलो जरी. तरी समाजहितासाठी काय मी केली सांग गोष्टी, साह्य होतो जगजेठी हेतू शुद्ध असल्यावर. समर्थ आले विहिरीपाशी तो थेंब नाही तियेशी, हताश होऊन वृक्षापाशी बैसले एका दगडावर. डोळे मिटून केले ध्यान चित्ती साठविला नारायण, जो सच्चिदानंद दया घन दीनोद्धार जगद्गुरु. समर्थ म्हणती देवदेवा हे वामना वासुदेवा, प्रद्युम्ना राघवा हे विठ्ठला नरहरी. देवा ही आकोली पाण्या वाचून त्रस्त झाली, गोलही न राहिली कोठेच देवा विहिरीतून. मानवी यत्न अवघे हरिले म्हणून तुझला प्रार्थिले, पावा आता जगन माऊले पाणी दे या विहिरीला. तुझी करणी अघटित जे न घडे ते घडविसी सत्य, मांजरे जळत्या आव्यात पांडुरंगा तू रक्षिली.
प्रल्हाद भक्त करण्या खरा स्तंभी प्रगटलास जगदोद्धारा 12 गाव वैश्वानरा भक्षिले त्वा गोकुळात कर नखाग्री धरिला गिरी तूच की रे मुरारी तुझ्या कृपेची न ये सरी जगत्रयी कवणास दामाजी पंत ठाणेदार त्याच्यासाठी झाला समहार चोख्यासाठी ओढिली ढोर पाखरे रक्षिली माळ्याची उपमन्यूसाठी भला क्षीर समुद्र तुवा दिला तहान नामदेवाला मारवाडात लागली जय तै तुम्ही कौतुक केले निर्जलता प्रांती भले नाम्यासाठी भरविले जल हे आण ध्यानात ऐसे विनविता ईश्वरा विहिरी लागी फुटला झरा उफाळ्याचा साजिरा विहीर भरली क्षणामध्ये साह्य झाल्या जगन्नाथ काय एक ना होते होत ईश्वरी सत्ता अगाध सत्य जे ना घडे तेच घडवी तेथ पाणी समर्थ प्याले ते भास्कराने पाहिले चित्त त्याचे घोटाळले काही नच चाले तर्क त्याचा वर्षे झाली 12 जल नाही या विहिरीस तिलाच एका घटकेस याने जलमय केली की यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी बळेच फिरतो पिशापरी हे आता समजले शेतीचे काम सोडून भास्कर आला धावून धरिता झाला दृढचरण मुखे स्तोत्र आरंभिले हे नरदेहधारी परमेश्वरा या हे दयेच्या सागरा लेकरासी कृपा करा अर्भ कमी तुमचे असे तुम्हा ते ना जाणून मी बोललो टाकून आता पस्तावा झाला पूर्ण क्षमा त्याची करा हो टाकून बोलता गवळणी रागावला ना चक्रपाणी दयाळा बाह्य वेशांनी तुझ्या मजला ठकविले त्याचे तूच निरसन केले चमत्कार दाखवून भगवंताचे देवपण कृतीनेच कळले की तैसा तुझा अधिकार केवढा तरी आहे थोर ते कळले साचार या जलाच्या कृतीने काही असो सद्गुरुनाथा मी न सोडी तुम्हा आता लेकराने भेटता माये कोठे न राहावे की खोटी ही प्रपंच माया आले आज कळोनिया आता परते न लोटाया दीन अर्भका कारणे भास्करासी समर्थ म्हणती ऐसा न होई दुःखित चित्ती आता घागर डोक्यावरती गावातून आणू नको तुझ्यासाठी हे जीवन विहिरीत केले निर्माण आता कशाची नुरली वाण मग का प्रपंच टाकीशी पाणी आले तुझ्याकरिता बगीचा तोलावा आता भास्कर म्हणे गुरुनाथा हे आमिष दाखवू नका माझी निश्चय हीच विहीर कोरडी ठणठणीत साचार होती दयाळा आजवर थेंब नव्हता पाण्याचा ती विहीर फोडण्याला तुम्हीच हा प्रयत्न केला साक्षात्काराचा लाविला सुरुंग खडक फोडावया तेणे हा फुटला खडक भावाचे लागले उदक आता मळा निशंक भक्तिपंथाचा लाविन मी वृत्तीच्या मेदिनी ठाई फळझाडे ती लाविन पाही सन्नितीची माझे आई तुझ्या कृपे करोनी सत्कर्माची फुलझाडे लावीन मी जिकडे तिकडे हे क्षणैक बैलवाडे यांचा संबंध आता नको पहा श्रोते संत संगती क्षणैक घडता भास्करा प्रती केवढी झाली उपरती याचा विचार करा हो खऱ्या संतांचे दर्शन आगळे सर्व साधनाहून तुकारामे केले वर्णन संत चरण रजाचे अभंगी तो अभंग पहावा चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा निज हिताकारणे पाणी लागले विहिरीस ही वार्ता आसपास पसरता जनदर्शनास धावू लागले स्वामींच्या मधूचा लागता सुगावा जैशा मक्षिका घेती धावा वा साखरेचा पाहून रवा मुंग्या येती धावून तैसे श्रोते तेथ झाले लोक अपार मिळाले विहिरीचे पाणी पाहिले पिऊन त्यांनी ते धवा उदक निर्मळ शीत मधुर गोड अमृताहून फार करू लागले जय जयकार गजाननाचा लोक सारे असो पुढे भास्करा सहित आडगावासी न जाता परत महाराजा आले शेगावात श्री गजानन सिद्धयोगी स्वस्ती श्रीदास गणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ होवो जगासी आदर्शभूत संत महिमा जाणावया शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य पंचमोऽध्यायः समाप्तः।